मागचे 2 ते 2.5 वर्ष कोल्हापूर लोकसभेला केंद्रित करून आत्तापर्यंत माझं गाव टू गाव जवळपास 1255 गावपर्यंत गाव टू गाव दौरा केलेला होता आणि त्या माध्यमातून माझं कामाची धडाडी असेल, माझं शिक्षण, माझा अनुभव आणि नरके घराण्याचे 3 पिढीचे असणारे समाज कल्याणाचं काम बघून शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी माझ्यावर अतिशय चांगला विश्वास आणि प्रेम या माध्यमातून मला कोल्हापूर लोकसभेसाठी त्यांनी शब्द दिलेला होता आणि अनफॉर्च्युनेटली राजकीय घडामोडी अशा झाल्या की त्याच्यामध्ये ही सीट काँग्रेसला दिली गेली. पण त्यांना माझ्या कामाचा आवाका आणि माझं पन्हाळा आणि शाहूवाडीमध्ये असणारा नरके घराण्याचा मतांचा 2.5 ते 3 लाखाचा बेस याच्यामुळं त्यांनी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून मला ही हातकणंगलेसाठी लोकसभेची ऑफर दिली होती आणि ही 3 दिवसापूर्वी संध्याकाळी मातोश्रीवर बैठक झाली ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब, शरद पवार साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब हे सगळी मंडळी होती. त्यांनी मला त्या पद्धतीनं पॉझिटिव्ह सिग्नल दिले. शरद पवार साहेबांनी जयंत पाटलांनीसुद्धा त्याच्यामध्ये मला अनुकूल परिस्थिती असल्याची ग्वाही दिली आणि उद्धव साहेबांनी हा निर्णय माझ्यावर ठेवला की 2 दिवस तुम्ही विचार करून याचं उत्तर द्या. तुम्ही एकदा हो म्हटला की आपण तुमची उमेदवारी जाहीर करू. पण मी ज्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांचा पूर्ण तालुक्यांचा आढावा घेतला, त्यावेळी मला थोडं लक्षात आलं की एवढ्या कमी वेळात तिथं पोचणं शक्य होणार नाही आणि माझं काम हे साधारणपणे शिरोळ असेल, पन्हाळ्याचा दुसरा भाग असेल, शाहूवाडी आतापर्यंत सांगलीमध्ये माझ्या वाव्यामध्ये अजून माझं काम एवढं पोचलेलं नाही आहे. त्यामुळे मला वाटलं की तिथं पोचवणं काम हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि विदाऊट कामाचं पोच न होता मत मागणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं थोडंसं मला वाटलं की बरोबर राहणार नाही. म्हणून मी आत्ताच राऊत साहेबांना फोन करून नम्रपणे मी त्याचं माझा नकार म्हणून कळवलेला आहे हातकणंगल्यासाठी आणि त्या पद्धतीनं मी नम्रपणे सर्व ज्येष्ठ मंडळींनी त्याची कल्पना दिलेली आहे. तर मी कोल्हापूरच्या लोकसभेच्या रिंगणात 100% असणार आहे. मला पक्षांचे 2-3 पक्षांची कॉन्टॅक्टही केलेलं आहे पण त्यामध्ये मला वाटतं हे अजून इनिशियल डिस्कशन्स आहेत. 12 तारखेला फॉर्म भरायचा आहे, त्याच्यामध्ये अजून बरंच पाणी पुला करून जाणार आहे, बऱ्याच गोष्टी होतील. त्यामुळे माझी भूमिका काय असेल, कुठल्या स्टेजवर असेल, कशा पद्धतीनं पुढं जाणार हे मला कार्यकर्त्याने असणारा लोकांचा इनपुट्स घेऊन मी त्याच्यावर निर्णय घेईन. आणि माझा पक्ष हा कोल्हापूरची जनता आहे. कोल्हापूरची जनता ही स्वाभिमानी आहे, क्रांतिकारी विचाराची आहे. जो काम विकासाचं करेल, जो लोकांना अवेलेबल असेल, जो फोन उचलून तुमच्या कुठल्याही कामाला, तुमच्या मरणाच्या ह्याला असेल, हॉस्पिटलला असेल, तुमच्या IT हबसाठी असेल, रोजगारासाठी असेल, जो 100% तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि ज्याचं बाहेर देशातल्या शिक्षणाची त्याला अनुभवाची जोड आहे, असाच माणूस एक तडफदार तरुण जर सामाजिक कार्यामध्ये आला तर मला वाटतं कोल्हापूर एक चांगल्या पद्धतीनं आपला GDP पर कॅपिटा एक वेगळ्या लेवलला नेता येईल, ॲग्रिकल्चर ग्रोथ नवीन टेक्नॉलॉजी वापरून आणता येईल. या सगळ्या अनुभवातल्या गोष्टी मला कोल्हापूरला देता येतील आणि कोल्हापूरचा एक राहणीमानाचा दर्जा असेल, रोजगार वाढून असेल. थोडक्यात नव्या पिढीला चांगले दिवस आणण्यासाठीचं लागणारी पूर्ण इच्छाशक्ती आणि त्यासाठी लागणारा सगळा अनुभव हा माझ्याकडे असल्यामुळे मला वाटतं कोल्हापूरची जनता मला नक्कीच याच्यामध्ये सहकार्य करेल. आणि मला असं वाटतं की जे 2 उमेदवार येतील, मला वाटतं त्या बघितलं तर तिसरा पर्याय देणं हे माझ्यासारख्या जागृत नागरिकाला, एक सामाजिक कार्यकर्त्याला प्राथमिक आहे की त्यांनी तो पर्याय द्यावा आणि लोकांच्या मागणीला एक साथ म्हणून मी माझा तिसरा पर्याय लोकांच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. नाराजी त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. जरी मी सांगितलं शिवसेनेचंही तिकीट असतं तर 100% डॉक्टर चेतन नरके उमेदवार असते कोल्हापूरमध्ये. आता काँग्रेसनं तो उमेदवार दिलेला आहे ते त्यांचा प्रश्न असेल आणि ही काय एक लढत असते, पण ही विचारांची असते, बाकीचा विषय नाही. मला शाहू महाराजांना जरी माझं नाव सांगितलं ते मला आशीर्वादच देतील, यात वावगं काय. एखादा तरुण येऊन पुढे येऊन कार्यकर्ता काम करत असेल, एक नवीन विचारधारणा कोल्हापूरच्या विकासासाठी आणत असेल तर मला वाटतं सगळ्यांचेच आशीर्वाद मला असतील. कोल्हापूरच्या जनतेचा विकास हे एकमेव माझा तो पक्ष आहे, माझा धर्मही तोच आहे. मला एवढंच माहिती आहे की कोल्हापूरचा GDP पर कॅपिटा 2014 साली 2 नंबरला होता भारतामध्ये, आज तो 14व्या नंबरवर फेकला गेला. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे प्रिन्सिपल्स किंवा ज्या पद्धतीचे उद्योगधंदे इथं यायला पाहिजे होते ते आलेले नाहीत. आज रेमंड क्विट करून निघालेला आहे, किर्लोस्कर रॅपअप करायला लागलेले आहेत, बाकीचे उद्योग आपल्या इथं एक्सपान्शन करत नाही आहेत.
याच्यामध्ये म्हणजे राजकीय इच्छाशक्ती कमी पडते किंवा ती आडवी यायला लागले असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. मग हीच विचारशक्ती मी वेगळ्या एनर्जीनं समोर लोकांच्या आणतो आहे. नवीन कंपन्या असतील, परकीय चलन असेल, वेगवेगळ्या देशांचे सामंजस्याचे करार MIDC बरोबर असतील, त्या माध्यमातून असणार नवीन SMEs ज्याच्या माध्यमातून जे रोजगार तयार होणार आहेत, स्वयंरोजगारासाठी लागणारा पतपुरवठा आणि त्यासाठी लागणारं मार्गदर्शन. मी जवळपास 2 वर्ष महिला बचत गट, प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये माझे मोटिवेशनल आणि करिअर ओरिएंटेड लेक्चर्स आत्तापर्यंत झालेले आहेत. हे सांगण्याचा अर्थ आहे की ही नवीन पिढीच कोल्हापूरला घडवणार आहे. आणि हा पर्सनल कोणाचाच हा विषय नाही. हा फक्त ही जी स्पर्धा किंवा जी आत्ता निवडणूक जी आहे स्पर्धा ही विचारांची आहे. माझे विचार वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न मी जनतेसमोर करणार. महाराज ते त्यांच्या पद्धतीने विचार करतील आणि जे महायुती असतील त्यांच्याप्रमाणे करतील. जे विकासासाठी कोल्हापूरचे असेल, जो माणूस लोकांपर्यंत पोचू शकतो, जो तरुण जेवढं काम करू शकतो, हे लोक त्यांच्याप्रमाणे जज करतील आणि त्यांच्या पद्धतीने त्याला न्यासतील. मला वाटतं आजही देखील मला महाराज असेल तर मी त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊनच पुढे जाणार. याच्यात अवघं काय. तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे 2.5 वर्ष मी प्रत्येक 1255 गाव टू गाव केलं आहे. मी सगळ्या गावामध्ये पोचलो आहे. मग मी त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा माझा इम्पॅक्ट असेल, माझ्या टीम, माझे कार्यकर्ते आता प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यरत होतील. मी स्वतः लोकांशी जाऊन भेटण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या पद्धतीने जेवढं मला लोकांच्यापर्यंत माझं काम बिंबवता येईल, पोचवता येईल तेवढा मी प्रयत्न करेन.